31 असा साजरा केला। कसा ते पुढे सांगतेच। तर श्री स्वामी समर्थ मंडळी, आज एकादशी असूनही मटर पनीरची भाजी, जिरा राईस, चपाती, गुलाबजामुन आणि खिचडी बनवली होती। का तर माझी बेस्ट फ्रेंड मला भेटायला येणार होती। आम्ही तब्बल 5 वर्षानंतर भेटणार होतो। मी तिच्या लग्नात भेटले होते, तर आता 2 मुलं झाल्यानंतरच भेटणार होती। ही शांभवी आणि कार्तिक आहे तिची मुलं, आणि त्या तिच्या सासूबाई आहेत। ही आहे माझी मैत्रीण प्रियंका। आम्ही 8वी पासून सोबत होतो आणि आमची खूप घट्ट मैत्री होती। एवढ्या वर्षानंतर भेटल्यावरही असं वाटलं नाही की आपण एवढ्या वर्षांनी भेटतोय। तिच्या सासूबाईंचा स्वभाव तर मला खूपच आवडला। खूप प्रेमळ आणि त्यांचा स्वभाव मोकळा होता। त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं, त्यांना साडी दिली, तर माझा दादू बघा काय म्हणतोय, मलाही टिक्का लाव। त्याला हळदी कुंकू लावलं, प्रियंकालाही हळदी कुंकू लावून घेतलं। जिजूंना थँक्यू बरं का, त्यांनी इतक्या लांबून हिला भेटायला आणलं मला। आणि ते जेजुरीला आले होते, तिथून माझ्या घरी आले। त्यांचा जाण्याचा वेळ लगेच झाला। त्याच्यानंतर आम्ही गेलो नागेश्वराच्या मंदिरामध्ये। हे मंदिर बघून तुम्हाला काय वाटतं, मी कुठं असेल राहायला, मला कमेंट करून नक्की सांगा। आम्ही पोहोचलो तोपर्यंत आरती झाली होती। मग आम्ही नागेश्वराचं शांततेत दर्शन करून घेतलं। आता तुम्हीच सांगा, यापेक्षा वर्षाच्या शेवटचा दिवसचा शेवट कसा असू शकतो छान। आणि दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या आवारात जाऊन बसलो। माझा तर वर्षाचा शेवटचा दिवस खूप छान गेला। माझी बेस्ट फ्रेंड मला भेटायला आली आणि त्याच्यानंतर नागेश्वराचं दर्शनही झालं। तुम्ही 31 कसा साजरा केला हेही मला कमेंट करून सांगा। आणि आपलं कोणतरी भेटायला आल्यावर किती भारी वाटतं ना। 5 वर्षानंतर भेटल्यावरही आमची मैत्री तेवढीच निखळ आणि प्रेमळ होती। चला आता आम्ही व्हिडिओ येथेच एंड करतो। तुम्ही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।